हाय हॅलो नमस्कार। तुम्हा सर्वांचं माझ्या फूड स्टार्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। इथे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे। ती आता आपण बारीक चिरून घेऊ। एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। ही कोथिंबीर बारीक चिरून झाली आहे। उरली आहे ती सुद्धा बारीक चिरून घेते। आता उरलेली कोथिंबीर सुद्धा मी बारीक चिरून घेत आहे। कोथिंबीर आपण बाउल मध्ये घेऊ। पाव चमचा हळद घेतली आहे। अर्धा चमचा धनेपूड घेतली आहे। चमचा गरम मसाला पावडर घेतले। इथे मी 2 चमचे तीळ घेणार आहे। अर्धा चमचा मीठ घेतला आहे। इथे मी 1 वाटी बेसन घेतला आहे। नंतर लागलं तर अजून ऍड करायचं थोडंसं। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे कोथिंबीर मध्येच असं बेसन मिक्स करायचं आहे। याच्यामध्ये जास्त आधी पाणी घालायचं नाही। लागलं तर नंतर थोडं घालायचं। याच्यामध्ये मी अजून पाणी घातलंच नाहीये, तरी पण असा पीठ चांगलं मळून आलं आहे। हे छान पीठ असं मिक्स झालंय। पाणी न घालताच हे पीठ असं चांगलं मळून आलं आहे। ह्याच्यामध्ये आता मी थोडं अजून बेसन ऍड करत आहे। ते सुद्धा ह्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये मी जरा सुद्धा पाणी घातलं नाहीये, तरी पण छान असं मळून आलंय बघा। हे सारण आता चांगलं मिक्स झालंय। आपण आता याच्या वड्या तयार करून घेऊ। इथे मी चाळण घेतली आहे। याच्यामध्ये आपल्याला वड्या तयार करायच्या आहेत।
इथे थोडंसं सारण घेऊन असं वडीचा आकार द्यायचा आहे त्याला. अशा आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व वड्या तयार करून घेतल्या आहेत. आता आपण त्याला वाफवून घेऊ. इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी गरम व्हायला ठेवलंय. त्यावर आपल्याला या वड्या अशा ठेवून द्यायच्या आहेत आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या. ह्याच्यावरती मी झाकण ठेवत आहे. मी 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहे. आता 15 मिनिटं झाली आहेत. आता वड्या आपल्या तयार आहेत का बघू. आपल्या वड्या आता तयार झाल्या आहेत. आपल्या आता वड्या थंड झाल्या आहेत. आता आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करून फ्राय करून घेऊ. इथे मी एक वडी घेत आहे आणि त्याचे छोटे छोटे असे पीसेस करायचे आहेत. इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. आता तेल गरम झालं आहे. पण आता वड्या फ्राय करून घेऊ. आपल्या या वड्या आता तयार झाल्या आहेत. कलर किती सुंदर आला आहे बघा. आपण आता या वड्या काढून घेऊ. ही वडी दिसायलाच खूप सुंदर दिसत आहे. कलर सुद्धा खूप छान आला आहे. ही वडी जेवढी दिसायला सुंदर आहे तेवढीच खायला खूप टेस्टी, खमंग आणि कुरकुरीत असणार आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या वड्या तयार झाल्या आहेत. जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.